मित्रांनो, माझ्या मागेच हे आजिओचं वेअरहाऊस आहे. आम्ही हा बघा रनिंग शॉट. अंगारकी चतुर्थीला तळणीचे मोदक आम्ही तळतोय. सांगायचा मुद्दा असा आहे की आजिओ हे खूप नामांकित असं ब्रँड आहे, ज्यांच्याकडून आपल्याला अशी अपेक्षा नाही आहे की बाबा असे प्रॉब्लेम्स येतील. सो मला माहित नाही की धीरूभाई अंबानी नाही जाऊ दे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 5 मे. सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळचे वाजले 8. राघव पण उठलेला आहे. सगळ्यांची आता कामं चालू आहेत. आज जरा उपवासाचा बेत आहे, सो साबुदाण्याची खिचडी किंवा भगरीचा भात काहीतरी नियोजन असेलच. तृप्तीने हे काहीतरी ब्लिंकिट और ॲमेझॉनमधून मागवलेलं आहे. कढीपत्ता, हे फुलं, ओके, मिरच्या मागवलेल्या आहे आणि तेल. मित्रांनो, मी जरा ब्लॉग करायचं विसरून गेलो होतो, पण सध्या आम्ही चाललो आहोत बाहेर. तृप्तीचं एक पार्सल आम्ही आणायला चाललो आहे, जे की 2 दिवसापासून आउट फॉर डिलिव्हरी, टुडे इट विल बी डिलिव्हर्ड असं सांगत आहे, पण अजूनपर्यंत होत नाही आहे. तर इथे जवळच त्यांचा एक वेअरहाऊस आहे, तर आम्ही तिथे जाऊन चौकशी करणार आहोत. चला मित्रांनो, हा बघा आमचा डाकू. बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळे आम्हाला हे असं नियोजन करावं लागतंय. टोपी आणि उपरणं बांधायला लागतंय, टोपी ठेवत नाही म्हणून. आणि इकडे आमचा दुसरा आतंकवादी, हे बघा डाकू. हा ठेवणार नाही आहे. हा 5 मिनिटामध्ये बघा हे उपरणं वगैरे काढून तो मोकळा होणार आहे. त्याला सहनच होत नाही. लहान मुलांना असं असल्या गोष्टी सहन नाही होत. मित्रांनो, माझ्या मागेच हे आजिओचं वेअरहाऊस आहे. आम्ही इथे आलो होतो, पण ते म्हणत आहे की तुमचं जे कुरिअर आहे ते डिलिव्हरीच्या थ्रू येणार आहे. सो आम्ही पुन्हा जातो आहे. हे रिप्लेसमेंट करण्यासाठी आलो होतो, पण ते झालं नाही आहे. तर आता आम्ही घरी जातो आहे. आत्ताच घरी आलो आहे आम्ही. बाहेर भयंकर ऊन आहे. बघूया आता तो आजिओला किती वाजता येतो आहे. मित्रांनो, तृप्तीचं आता सध्या ऑफिस चालू आहे, पण तरी आम्हाला थोडं बोलायचं होतं आजिओच्या सर्व्हिसेसबद्दल. त्यामुळे मी तिला म्हटलं की तू इथेच बसून थोडं काम कर तुझं. आजिओच्या सर्व्हिसबद्दल जर स्पेसिफिक बोलायचं झालं तर आजिओच्या जर डिलिव्हरीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला, इश्यू आला, तर त्यांचे कस्टमर केअर कसे रिस्पॉन्स करतात याबद्दल जरा आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं. तर हीच तिचा एक्सपिरियन्स सांगेल की हिने काय ऑर्डर केलं होतं, काय इश्यू आला होता आणि आम्ही ते रिझॉल्व्ह करण्यासाठी काय काय केलं होतं. मी एक जीन्स आणि एक टॉप मागवलेला आणि 2 जीन्स होता त्याच्यामध्ये. पॅकेज मध्ये दोघांना ट्रॅकिंग आयडी एकच होता. आणि मग मी ओटीपी शेअर करून दिला की मला असं वाटलं की दुसऱ्या पॅन्टला दुसरा ओटीपी असेल, बट त्यांनी दोन्ही पण डिलिव्हर झालंय असं. आणि मी 2-3 दिवसांनी मला आठवलं की आपली ऑर्डरच भेटलेली नाहीये. तर मग मी जेव्हा बघितलं ऍपवर जाऊन, तर ते डिलिव्हर दाखवत होतं. त्यानंतर आम्ही खूप कस्टमर केअरला कॉल केले, चॅट्सवर बोललो त्यांच्याशी, किंवा आम्ही इव्हन परत वेअरहाऊसला पण जाऊन आलो दोघं पण. तिथं म्हटलं असेल तर आपण शोधून घेऊ, पण आम्हाला भेटलं नाही. मग मी चॅट जीपीटीवर टाकलं की कसा इश्यू रिझॉल्व्ह करायचा हा आता, कारण पैसे मी पेड केलेले होते. ओटीपी शेअर करून दिला तर ते कस्टमर केअरवाले ऐकून घेत नव्हते काही. मग मी जरा ट्विटरवर टॅग करून एक पोस्ट केली आणि आजिओच्या याला मेल पण केला. तर त्यानंतर मला माझे पैसे रिफंड मला पूर्ण मिळाला. त्यानंतर मग मी परत जोश मध्ये अजून 2 टॉप ऑर्डर केले. त्यामध्ये एक दोन्ही आलेत आणि एक मला एक्सचेंज करायचा आहे. तर आठवडा झालाय, तर ते फक्त सांगताय की होईल, आज डिलिव्हर होईल, आज डिलिव्हर होईल. इव्हन आज आम्ही जाऊन पण आलो वेअरहाऊसला, तर ते बोलले आमच्याकडे आलेलंच नाहीये, तुम्ही डिलिव्हरी वाल्यांशी कॉन्टॅक्ट करा. तर बघू भेटतंय की नाही. डिलिव्हरी हे एक सप्लायर आहे, ओके, डिलिव्हरी, ओके. त्यामुळे आता आम्ही त्यांचाच वेट करतो आहे की बाबा ते आज किंवा उद्या जे की रिप्लेसमेंटसाठी आम्ही रिक्वेस्ट केली होती ते येऊन जाईल. तर मग अगोदर पण जो इश्यू हिने सांगितला त्याबद्दल आम्ही खूप सारे कॉल्स केले होते कस्टमर केअरला, पण मग काहीच रिझोल्युशन झालं नाही. म्हणून आम्हाला त्यांनी सजेशन काय दिलं की तुम्ही शेजारी बघा, एकदा शेजारच्यांकडे जर ते पार्सल दिलं गेलं असेल तर किंवा काय. पण मग आम्ही त्यांना सांगितलं की पार्सल हे टेम्पर्ड नव्हतं. एकाच पार्सलमध्ये 2 गोष्टी येणार होत्या आणि ज्या की त्याच्यासाठी हिने ओटीपी वगैरे शेअर केला होता. पण
इश्यू इतका हे झाला, शेवटी काय झालं की हिला ट्विटरवरती अकाउंट ओपन करून तिला रिक्वेस्ट रेज करावी लागली किंवा इश्यू तो नोटिफाय करावा लागला. नंतर मग ते ऑटोमॅटिकली ते पैसे येऊन गेले. सांगायचा मुद्दा असा आहे की अजिओ हे खूप नामांकित असं ब्रँड आहे, ज्यांच्याकडून आपल्याला अशी अपेक्षा नाही आहे की बाबा असे प्रॉब्लेम्स येतील. सो मला माहित नाही की धीरूभाई अंबानी नाही जाऊ दे. मित्रांनो, ही होती स्टोरी जिओ बद्दल. तर तुम्हाला पण सेम एक्सपिरियन्स येऊ शकतो. सो काय काय करावं लागेल, खूप साऱ्या गोष्टींमध्ये जाऊन शेवटी तुम्हाला पण हे कुठल्या तरी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना एस्केलेट करावं लागेल, तेव्हाच ते एक निदान होऊ शकतं. पण तो शेवटचा टप्पा आहे. एक विचार करूनच तुम्ही ऑर्डर करा काय घ्यायचंय काय नाही, कारण की याच्यामध्ये पैसे तुमचेच जातात. मित्रांनो, आता आम्ही चाललोय खाली बॉक्ससाठी. आताच आमचं जेवण झालंय. हे आहे राघवचे शूज. राघव पण रेडी आहे. चल आपण खाली जाऊ. चल 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 चल. फक्त लोटांगण घ्यायचं बाकी आहे. उठ उठ तिथून, नाही तर आम्ही दोघं निघून जाऊ. बाय बाय. अंधारात फ्लॅश चमकते ना तुझ्या. राघव, अरे तू मोठा बेबी आहे, तुला चालता येतंय. घे लोटांगण, घे घे घे. अक्षरशः इथे आमचं राघव झोपलाय. नको. हा आहे राघवचा मामा श्रीधर. वरण चपाती आहे राघवचं जेवण आता. भयंकर रडत होता तो रात्री, बर का. पूर्ण अंधार आहे. नाही पण मग आवाजामुळे तो ओळखत होता तो. मला नेट नको म्हटलं, तू सकाळी माझ्या दाखवलं तर दूध प्यायला तयार नाही तो. राघव शेठ. नाही असं नाही जाणार त्याला. थोडं खेळू दे आता त्याला, म्हणजे कसं आहे. राघव, मला मोदक तळायचे. खाली पडेल खाली पडेल तो. राधा देऊ का? धर राधा तुला. राधा बघ, राधा फोन दे बरं राधाला, दे राधा दीदी. राघव, श्रीधर मामा कुठे आहे? श्रीधर मामा. मित्रांनो, आज अंगारकी चतुर्थी आहे. सो त्यामुळे आम्ही तळणीचे मोदक तळतोय. 10:30 नंतरचा मुहूर्त आहे. सो 10:30 नंतर आम्ही पूजा करू. गाईस, कोणाला चंपी करायची असेल तर माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा, चांगली चंपी करून देईन. राघव शेठ झोपले इथे. मित्रांनो, आता आम्ही गणपतीची आरती घेणार आहोत आणि उपवास सोडणार आहोत. तर हे बघा, इथे मोदक ठेवलेले आहेत, कृपीने रांगोळी काढली आहे आणि इथे देवबाप्पा आहेत. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, CSK वर्सेस दिल्ली कॅपिटल्स यांची मॅच चालू आहे. हे विनिंग रन्सच आहे. 1 रन लागत आहे 16 बॉल्समध्ये. म्हणजे 155 रनच केले होते का दिल्लीने. ठीक आहे, तसं पण चेन्नई आणि दिल्लीची मॅच होती तर एवढा काही इंटरेस्ट नव्हता. मुंबई किंवा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं असते तर मग गोष्ट वेगळी होती. पण ह्यावेळेस वैभव सूर्यवंशी तो पण खूप चांगला खेळतो आहे. हा बघा, विनिंग शॉट. वेल डन चेन्नई, कॉंग्रॅच्युलेशन्स. मस्त मस्त मोदक खाऊन आणि चेन्नईचा विनिंग शॉट पण बघून झाला आहे. आणि अशा प्रकारे हा व्लॉग इथेच आपण एंड करूया.
उद्या आमच्या इथे रिलेटिव्ज येणार आहेत. कोण येणार आहेत, कुठून येणार आहेत त्याबद्दल आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बोलूया. तोपर्यंत बाय बाय.